नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील अंबप इथं महावितरणकडून गेल्या 3 महिन्यांपासून अनेक ग्राहकांना घरपोच वीज बिले मिळालेली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. वेळेवर छापील वीज बिल न मिळाल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भविष्यात उशिरा बिलामुळे दंड आकारले जाईल का, तसेच थकीत बिलाच्या कारणावरून वीज पुरवठा खंडित केला जाईल का, अशी भीती ग्राहकांमध्ये आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांनी सांगितले की यापूर्वीही दरमहा नियमितपणे वीज बिले घरपोच मिळत होती, मात्र गेल्या 3 महिन्यांपासून एकही बिल आलेले नाही. त्यामुळे किती रक्कम भरायची, थकबाकी किती झाली आहे याची कोणतीही माहिती मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. छापील वीज बिले घरपोच मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. बिलच मिळत नसेल तर वेळेत भरायचे कसे, असा सवाल ग्राहक उपस्थित करत आहेत. महावितरणच्या या निष्काळजीपणाचा आर्थिक फटका ग्राहकांना बसू नये अशी मागणीही जोर धरत आहे. महावितरणकडून तांत्रिक अडचणी, बिल छपाईतील विलंब किंवा व्यवस्थापनातील बदलामुळे काही भागात बिले उशिरा पोहोचत असल्याची चर्चा असली तरी याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांचा संभ्रम आणखी वाढला आहे. ग्राहकांनी महावितरणने तातडीने प्रलंबित वीज बिले घरपोच उपलब्ध करून द्यावी, बिल वितरण व्यवस्था पूर्ववत करावी, तसेच बिल वेळेवर न मिळाल्यामुळे कोणत्याही ग्राहकाकडून लेट फी आकारू नये किंवा वीज पुरवठा खंडित करू नये अशी मागणी केली आहे. या संदर्भात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित स्पष्टीकरण देऊन नागरिकांचा संभ्रम दूर करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.